झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धर्मी धरी पीक गाई ओढल्या मसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा, नामाच्या गुजरे भय सुटले कळी काढा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे माये, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, हृदय चरण संततीला, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, वर्णानामर्थ संघानां रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मन्दमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, मंगल भवन मंगल रवो तो दशरथ अजिर बिहारी, जय 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 हनुमान।
करो गुरुदेव की नाय कृपा करो गुरुदेव की नाय। झाले राम राज्य काय उण्या महासी धरणी धरी पीक गाई ओळल्या मसे राम वेळोवेळा आम्ही गावोवी दळिता कांडिता जीविता गे बाई गे। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या लाडगाव या नगरीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या या प्रांगणामध्ये आणि आता रोजच वेगवेगळ्या गावाला फिरावं लागते। स्वर कमी कर थोडा। रोज वेगवेगळ्या गावाला फिरावं लागते। काही ठिकाणी गेल्यानंतर असं पाहिजे ती प्रसन्नता दिसत नाही। बरेच गावं फिरतो आम्ही भाग्यवान कसे आहोत, आम्हाला रोज झोपायला नवीन पलंग आहे, रोज नवीन गादी आहे, रोजच आहे, काही याच्यात नाही। पण काही ठिकाणी गेल्यानंतर एक चैतन्य, एक ऊर्जा, ज्याला इंग्रजीमध्ये व्हायब्रेशन म्हणतात, हे तरुण पोरं पोरी असतील यांना समजते व्हायब्रेशन। ती व्हायब्रेशन कुठंतरी जाणवते। जसे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले जेव्हा आळंदीला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये संजीवन समाधी आहे का हे चेक करायला आले, तेव्हा तिथं त्यांना व्हायब्रेशन जाणवल्या। त्या मशीननं चेक केल्यानंतर लक्षात आलं की इथं काहीतरी चेतना आहे। तसं तुमच्या गावचा हा पांडुरंग जो आहे, प्रत्येकच पांडुरंग सुंदरच आहे, सुंदरच आहे, तो सुंदर नाही बरं, त्याचं ध्यान सुंदर आहे, तो सुंदर नाही आहे। बरेच वारकरी हा अभंग चुकीच्या हिशोबानं म्हणतात। देव कसा आहे? सुंदर ते काय म्हटलं, ते देव चांगला नाही म्हटलं, सुंदर ते ध्यान चांगलं आहे म्हटलं। पण हे बऱ्याच जणांच्या ध्यानात येत नाही। ज्याच्या ध्यानात येत नाही ते स्वतः मान मागतात। म्हणून अजून बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आणि तुम्ही बरोबर ऐका बरं। कान देऊन ऐका, कान देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका, ताण देऊन ऐका, भान नावावर राहून ऐका। ज्याचं ऐकून राहिले त्याला मान देऊन ऐका, तो ज्ञान भेटते। विठ्ठला विठ्ठला। मग मी दर्शन, मला स्तुती करायचं काही कारण नाही बरं। मला जी ओळखतात ना लोक संप्रदायामध्ये, त्या लोकांना माहित आहे, जितूला तर पक्का अनुभव आहे। माझं सगळ्यात मोठं अडचण अशी आहे की मला नावं कोणाच्या लक्षात राहत नाहीत माझी। पण तरी इथं आल्यानंतर त्या पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर समाधान वाटलं। आणि मला पहिले माहित नव्हतं तुमच्या गावच्या सप्ताहाचा हा 110वं वर्ष आहे। 110 वर्षापर्यंत सप्त्याची परंपरा, जुनी परंपरा आहे। शताब्दी उलटून घेतली, शताब्दी उलटून एक शताब्दी आणि एक तपपूर्ती, म्हणजे पुढच्या वर्षी 2 वर्षांनी 112व्या वर्षाचा उत्सव तुम्ही साजरा करणार आहात। आणि ही परंपरा ज्या महात्म्यांनी लावून दिली त्यांनाही मी प्रणाम करतो। आणि ही परंपरा फार गरजेची आहे। उत्सव झाले पाहिजे, उत्सव झाले पाहिजे। आम्हाला परमार्थ काय हेच कळत नाही। बऱ्याच लोकांना धार्मिकता किंवा परमार्थ म्हणजे काय वाटते? मंदिरात जा, पाया पडा, प्रसाद खा। आमचे गोलू महाराजांना ज्या अनुभव आहे, प्रसाद खा, याच्यामध्ये आम्ही गुंगाव। उत्सव कशासाठी आहे माहित आहे? एक वाक्य थोडं अवघड जाईल समजायला। जो परमार्थ आहे त्या परमार्थाचं रूप आम्ही पाहिलं, पण उत्सवाच्या माध्यमातून परमार्थाच्या स्वरूपाची अनुभूती आम्हाला आली पाहिजे। आणि अनुभूती येण्याकरता परमार्थ आहे। आणि जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत प्रेम होत नाही, असं रामायणातलं सूत्र आहे। जे अध्यक्ष साहेब अरविंद भाऊ काका मग बोलत होते, नोकरी करत असताना नंतर सांगितलं की आम्हाला अनुभव येत गेले। आणि ते सूत्र रामायणातलं आहे, तुलसी रामायणामध्ये सांगितलेलं आहे, बिनु प्रतीती होय न प्रीती।
प्रतीती आल्याशिवाय प्रेम होत नाही. संसारामध्ये प्रतीती येते तरीही बळजबरीनं प्रेम करावं लागते. विठ्ठला विठ्ठला. कोणती बायको नवऱ्याला चांगलं म्हणते सांगा बरं? तुमचे अनुभव काय आहेत? आता आम्ही तर मारुती आहोत. तुमचे अनुभव काय आहेत? जरी लोकापुढं ती दाखवत असली तरी एकट्यात ती असंच म्हणते, आमच्या यायले काही समजत नाही. खाते कोणाचं? अरे बायको कोणाचं खाते? साडी कोणाची घेते? सोनं कोणाचं? नाही तुम्हाला काहीच माहित नाही. मी तुम्हाला शिकून राहिलो. म्हणजे आता तरी सावध व्हा. विठ्ठला विठ्ठला. आणि तरी कोणतीही पत्नी असो, ती साधारणतः अपवाद असू शकतात बरं, पण ती काय म्हणते, आमच्या यांना काही अक्कल, म्हणजे जी आपलंच खाते आणि आपलीच अक्कल काढते, तिच्यावर आपण किती प्रेम करतो. हे सगळंच आहे संसारामध्ये. प्रत्येकाचे हे अनुभव आहे. ज्याला आम्ही पोचतो ते लेकरं सुद्धा म्हातारे झाल्यावर म्हणतात, आमच्या बुड्याला अक्कल. तरी आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आणि आम्ही एवढं चुकीचं वागतो तरी तो परमात्मा आम्हाला जिवंत ठेवतो, आम्हाला व्यवस्थित ठेवतो, त्याचं आम्ही नाव घेत नाही. किती बेईमान होतात. आणि आजच्या काळामध्ये माणसं हुशार नाही होऊन राहिली, लबाड होऊन राहिली. हुशार नाही होऊन राहिली. आणि रामायणामध्ये एक सूत्र आहे, हा लबाडपणा जेव्हा सोडता येईल ना तेव्हाच देव कृपा करतो. मन क्रम वचन छांडी चतुराई, मन क्रम वचन छांडी चतुराई, भजत कृपा करवो रघुराई, भजत कृपा करवो रघुराई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम. गोस्वामी तुलसीदास महाराजांची चौपाई बघा किती गोड आहे. मन क्रम वचन छांडी चतुराई. हा चतुरपणा, फसवणं, नेटवर्क बनवणं हे सोडा. हे जेव्हा सोडाल, भजत कृपा करवू रघुराई, राम तेव्हाच कृपा करतो. आणि रामाची कृपा फार श्रेष्ठ आहे बरं. एक वाक्य लक्षात ठेवा, आपलं कर्म आपल्याला कितीही चांगलं वागा, आपलं कर्म आपल्याला दगड बनवते. पतिव्रता होती गौतमाची पत्नी अहिल्या, चूक इंद्राची होती, पण तरीही अहिल्याला दगड बनावं लागलं. आपलं कर्म आपल्याला दगड बनवते, रामाची कृपा दगडाला बाई बनवते. दगडाला बाई बनवते. मला हे म्हणायचं नाही की दगडाची बाई बनावी, पण जे माणसं दगडासारखे झाले त्यांनी माणसासारखं तरी वागावं. दगडासारखे झाले ना. एखाद्या व्यक्तीला आम्ही मारून राहिलो आणि त्याच्या अंगावर उभं राहून आम्ही जर लघुशंका करून राहिलो, आपण फोटो पाहिले, हे कशाचं लक्षण आहे? कशाचं लक्षण आहे? संवेदना आहेत आम्हाला? नाही आहे. आणि हे शिकवल्या चाललं, लहानपणापासून शिकवल्या चाललं. हे ते नंतर चित्रपटात त्याला वापरल्या गेलं. लहान पोरं जे आहे ना आताचे, त्यांना मला वाटते आताच्या लहान पोरांना जर पाहिलं तर दत्तात्रयानं गुरु केलं नसतं त्यांना. 24 गुरु मध्ये लहान पोरं गुरु आहेत ना, पण आताचे जर पोरं पाहिले तर दत्तात्रयानं गुरु केलं नसतं त्यांना. आताचे पोरं आमच्यापेक्षा हुशार झाले. आणि मग ही हुशारी जी आहे ना, हुशार झाले याच्यामध्ये अडचण नाही आहे. हुशार झालं पाहिजे सगळ्यांनी, पण ते हुशार नाही झाले, लबाड झाले. कसे लबाड झाले? मी हसण्यासाठी नाही सांगत, फक्त सिद्धांत लक्षात घ्या. एका आजोबासोबत एक नातू बाजारातून जात होता. आजोबासोबत नातू बाजारातून जात होता
नातू बाजारातून जात असताना त्या नातवाचे शिक्षक समोरून आले. ते आजोबा काय म्हणाले नातवाला, म्हणे बाबू तू लप, तुझे सर आले ना. ते म्हणे आबाजी मी नाही लपो, तुम्हीच लपा. मला कसं नाही, तुम्हीच लपा. कशा करता म्हणे मी 3 दिवस झाले शाळेत नाही गेलो आणि शाळेत सांगितलं म्हणे मा आबाजी मेला. मी हे हसण्यासाठी नाही सांगणार आहे बरं. विनोदाचार्य ही वारकरी संप्रदायाची कीड आहे आणि त्या किडीवरचं औषध काही बनून नाही राहिलं लवकर. माझा मुद्दा थेट लक्षात घ्या. आम्ही आमच्या स्वार्थासाठी आबाजी मारला. हे विनोदासाठी ठीक आहे, पण तो माणूस पुढं कोणाला मारेल हे सांगता येत नाही. ही वृत्ती वाढत चालली. आमचे ते मोरारी बापूंनी छान सांगितलं होतं. सुंदर रामकथा चालू आहे आणि रामकथा चालू असताना सगळेजण बसायचे आणि सगळेजण बसल्यानंतर सगळं सुंदर वातावरण होतं. सुंदर सावंत, सुंदर गायक मंडळी, सगळे सुंदर. आणि समोरच्या टेबलवर जी बसण्याची व्यवस्था होती तिथं का नाही एक म्हातारा येऊन बसायचा. आता ते घरी झोपत नसत, ते कथेत आला का झोपायचा. आता समोरचा माणूस झोपला तर कथा करायला कसं वाटते. मागचा झोपला तर दिसत तरी नाही. एकदम समोरचाच माणूस जर झोपला तर त्याला बरं नाही वाटत. तर त्याच्या म्हाताऱ्या माणसासोबत त्याच्यासोबत एक पोरगही आहे. हा कथाकार कथा संपली पहिल्या दिवसाची, त्याला म्हणू लागला म्हणे ए बाबू ते तुझ्यासोबत ते म्हातारे बाबा होते ते कोण होते. ते म्हणे माझे आजोबा आहे. आजोबा आहे तुझे? हो. ते झोपतात का रे? ते म्हणे घरी आमचे कोणी त्याला झोपूच देत नाही. काऊन म्हणे ते घनघन करते. मग त्यानं घनघन केली का घरची घनघन करते. मग असे जे घनघन करते ते सनसन झोपते तिथे आणि म्हणून ते झोपत असल. ठीक आहे झोपू दे. मी एक काम करतो, काय मी तुला रोज 1 दिवस झाला 6 दिवस राहिले, मी तुला रोज 42 रुपयावाला कॅडबरी देईन. फक्त तुमचा तो आबाजी झोपला तर त्याला कुचका देत जाय. ते झोपला की त्याला कुचका देत जा. यानं दुसऱ्या दिवशी दिला कुचका. दुसऱ्या दिवशी ते बुडेबुवा जे होते ना ते थोडा वेळ झोपले नाही, पण नंतर अजून झोपले. तिसऱ्या दिवशी हा म्हणे का रे तू आबाजीला कुचका दिला नाही का? तू ते म्हणे दिला ना. मग ते डबल झोपले तर डबल का नाही दिला? ते म्हणे आता नाही देऊ शकत म्हणे मी कुचका. नाही का? ते म्हणे तुम्ही किती चॉकलेट देऊन राहिले? 42 रुपयावालं एक. आमच्या आबाजीनं सांगितलं म्हणे मले कुचका द्यायचा नाही, सुखानं झोपू देत जा, मी तुले पूर्ण पॅक घेऊन देतो. ही चतुराई आहे आणि या चतुराईमध्ये सगळेजण फसलेले आहेत. सगळेजण फसलेले आहेत. सगळेजण मार्केटिंग करतात आणि या मार्केटिंग मध्ये आम्ही फसलो जातो. म्हणून आमच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, सुविधा आहे. माझा अभंग सोडून बोलतोय मी असं समजू नका बरं. माझा मूळ अभंगाचा मुद्दाच तो आहे. आणि आज मुद्दा म्हणून घेतला, त्या दिवशी घेतला गोंदेगावला जालन्याला, पण ते पूर्णच नाही करता आला. मग आता राम नवमी चालू आहे. अजून एक वाक्य बोलतो. राम ही वास्तविकता आहे. राम ही वास्तविकता आहे. रामराज्य ही संभावना आहे. आणि वास्तविकता जी असते तिचा स्वीकार करावा लागतो आणि संभावना जी असते त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो. मी फार सोप्या शब्दात बोलतोय. आज प्रत्येकाची अपेक्षा आहे आमचं जीवन आनंदानं भरलेलं असावं. जीवन आनंदानं सुख शांती समाधानानं भरलेलं असलं हे जीवन म्हणजे आंतरिक रामराज्य आहे. आणि जोपर्यंत आंतरिक रामराज्य निर्माण होणार नाही ना तोपर्यंत बाहेर रामराज्याची संकल्पना करू नका. 22 जानेवारी 2024 ला राम मंदिराचं लोकार्पण झालं. आमच्या पंतप्रधानांनी लोकार्पण केलं. संपूर्ण भारतानं नाही, जगामध्ये जिथे जिथे हिंदू आहेत त्या सगळ्या हिंदू समाजाने आनंद साजरा केला. पण आम्हाला राम मंदिर निर्माण झालं. पण आमच्या आतमध्ये असलेला जो राम आहे ना त्याला हे शरीर मंदिर वाटलं पाहिजे. याच्यासाठी रामराज्य पाहिजे. आणि आहे तो आतमध्ये. ज्ञानेश्वरी बघा, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो
की भ्रांतासी कामो विषयावरी. आज प्रत्येकाला रामाची गरज आहे. राम एक मनुष्य म्हणून समजू नका. राम ही एक व्यक्ती नाही, राम ही एक वृत्ती आहे. राम ही व्यक्ती नाही, राम एक वृत्ती आहे. आणि ती वृत्ती जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होईल तेव्हा रामराज्य आहे. आम्ही रामाच्या मंदिरात जातो पण रावणाची वृत्ती सोडत नाही. कसं काय रामराज्य? हाऊ इट कॅन हॅपन? कसं शक्य आहे मला सांगा. म्हणून रामराज्य ही काही व्यवस्था नाही आहे. रामराज्य ही एक अवस्था आहे आणि ती अवस्था साधू संतांना प्राप्त झालेली आहे. म्हणून तुकोबारायांचे शब्द आहे, झाले रामराज्य. विठ्ठला विठ्ठला कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नसते आणि जी गोष्ट सहजासहजी मिळते त्याला किंमत नसते. त्याचं महत्व आम्हाला कळत नाही. हा आमचा जितू दादा मृदंग वाजवतो, सहजासहजी आहे का? सहजासहजी आहे? एवढे समोसे खाते पण तरी हालत वाढून राहिली कधी? वाढून राहिली का? ती शक्ती कुठं जाते? रियाज करावा लागतो. ही गाणारी मंडळी आहे, टाळकरी मंडळी आहे, असंच गाता येते का? काय वाटते तुम्हाला? असंच गाता येते? मी इतक्या स्पष्टपणे इतक्या प्रवाहामध्ये बोलून राहिलो, हे बोलणं सहज सोपं आहे का? प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याकरता काहीतरी श्रम द्यावे लागतात. आणि माझे वाक्य आहे का, कष्ट करून जी इष्टप्राप्ती होते ना त्यानं माणूस श्रेष्ठ बनतो. कष्ट करून जी इष्टप्राप्ती होते त्यानं माणूस श्रेष्ठ बनतो. आणि फुकटचं काऊ खाऊन ज्याला आपण इष्ट म्हणतो ते इष्ट नसते, ते जे प्राप्त होते ते उष्ट असते. आणि फुकटचं खाऊन ज्यांना उष्ट प्राप्त होते त्यांना श्रेष्ठ नाही म्हणत, शिष्ट म्हणतात. श्रेष्ठ बनायचं की शिष्ट बनायचं आपल्या हातात आहे. आपण देव बनू शकतो. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईना मनाची ते होती, तरी चित्ती कान धरावे, तरी चित्ती कान धरावे. अभंग आहे, फार सुंदर आहे. नरदेव निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी चित्ती कान धरावे. रामनवमी आम्ही साजरी करून राहिलो. रामाची पूजा करू नका, रामावर प्रेम करा. आम्हाला राम बनायचं आहे. मी तुमच्या गावासाठी दुसरा अभंग निवडला होता, बोलू महाराज. राम म्हणता रामाची होई जे, पदी बसून पदवी घ्यायची. हा घेतला होता पण तो त्या दिवशीचा अपूर्ण राहिला. ते माझ्या मनात काही ते राहून नव्हतं राहिलं. म्हटलं याच्यावर पाहिजे तसं बोलता नाही आलं. म्हणून आज हे पूर्ण करू. राम म्हणता रामाची होईल तो पुन्हा कधीतरी. आम्ही पैसे नाही कमावले पण माल खूप कमावला. कोणता? हाच गाथा ज्ञानेश्वरीचा. दुसरं काय आमच्या पैसे.
फार सुंदर विषय आहे बरं, नीट आहे का? मला इथं आल्यावर मी ते पत्रिकेत पाहिलं तर यांचं नाव हेमचंद्र आहे, आम्ही हरिश्चंद्र म्हणतो आणि सगळेजण प्रेमानं 3 नाव आहेत तुम्हाला, 3 नावाचा एकच माणूस. आम्हाला रामराज्याची अपेक्षा आहे. प्रत्येक जण म्हणतो राम राम राम. कोण आहेत राम? राम कोण आहे? राम म्हणजे आनंद, राम म्हणजे आनंद. जो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. जो आनंद सिंधु सुख राशी, करते त्रैलोक्य उपासी. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी रामाचं नामकरण करत असताना म्हटलेलं आहे, राम म्हणजे 7 वस्तू आहेत. मला आता त्याचा विस्तार करायचा नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, राम राज्य जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं, बाहेरचं रामराज्य ठीक आहे, पण आंतरिक रामराज्य करायचं असेल तर त्याच्याकरता रामाला राजा करावं लागतं. राजा कोण पाहिजे? राम. मग आंतरिक रामराज्य करायचं असेल तर मग कोणाला राजा करायचं? कोणाला राजा करायचं सांगू? कोणाला करायचं? माझं मत नाही आहे बरं. कोणाचं मत आहे? ज्ञानोबा राहिले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती सांगोनी निवृत्तीची आले, प्रवृत्ती सांगोनी निवृत्तीची आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मनाला राम बनवावं लागेल, म्हणजे मनाला राजा बनवावं लागेल. मनू राजा एक असे नांदत दोही नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरीला. तुमच्या जीवनामध्ये रामराज्य यावं, तुमच्या जीवनाचं उत्थान व्हावं, तुमचं जीवन हे ऊर्ध्वगतीकडे जावं, अशी जर इच्छा असेल ना, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका असते मनाची. तुकोबारायांचा एक अभंग फार चांगला आहे. एकदा मी घोबडीला कीर्तन केलं होतं आणि घोबडीच्या ओळखीमुळेच इथे येता आलं. आमचे ते अरुण भाऊ डेहनकर, त्यांची खूप इच्छा होती, 2-3 वर्षापासून म्हणत होते, म्हणे महाराज आमच्या मामाचं गाव आहे लाडगावला, तारीख द्या तारीख द्या. अरे म्हटलं, आणि लोक काय करतात, 1-1 वर्षा पहिलेच म्हणतात तारीख द्या. आता समोरच्या वर्षाचं काय गणित लागते ते बजेट चालावं लागेल पहिले. शक्य झालं तर देता येईल ना. ए बाळा ती तुमच्या गावातलाच आहे, तो लहान आहे, त्याला रोजच पाहत आहेत तुम्हाला, आणि मी राजा पाहण्यासारखा आहो ना, मी थोडी रोज रोज दिसणार आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका, नीट काळजीपूर्वक ऐका बरं. मी याच्यासाठी तुम्हाला बोलतोय की एकाग्र ऐका, थोडा फायदा होईल. कारण की मी 100% देतो, तुम्ही 100% नाही ऐकलं, 90 तरी ऐका, म्हणजे बरं होईल. तुम्ही चांगलं ऐकत नाही म्हणून आमचे दुकानं चांगले चालतात. गावं रोज बदलतात पण अभंग तेच असतात. ऐका, नीट ऐका, मूड चांगला आहे आज. मनाला राम बनवावं लागेल. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, बरवे माझ्या केले मने, पंथे येणे निघाले. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही परमार्थ करा परमार्थ करा सांगता, नेमकं करायचं काय आहे? आम्ही रामाला का मानू, आम्ही कृष्णाला का मानू, आम्ही ज्ञानोबारायांना का मानू, आम्ही तुकोबारायांना का मानू, आम्हाला बनायचं काय आहे? बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे आम्हाला काय ज्ञानोबाराय बनवता का, आम्हाला काय तुकाराम महाराज बनायचं आहे का? माझं एक वाक्य नीट आहे का, तुम्हाला ज्ञानोबाराय बनायचं नाही जाऊ द्या, पण ज्ञानोबारायांनी जो
लोभलेलं ज्ञान होतं, ते ज्ञान आमच्या जीवनामध्ये वापरून त्या ज्ञानाच्या प्रकाशानं आमचं जीवन आनंदानं भरायचं असेल तर ज्ञानोबारायांना ऐका. आम्हाला तुकोबाराय बनायचं नाही, जाऊ द्या, पण तुकोबारायांनी जो वैराग्याचा मार्ग दाखवला, त्या वैराग्याच्या मार्गाचा आश्रय करून आमच्याही जीवनामध्ये आम्हाला आनंदानं ओतप्रोत भरायचं असेल तर आम्हाला तुकोबारायांच्या अभंगाशिवाय पर्याय नाही. आम्हाला एकनाथ महाराज बनायचं आहे की नाही याचं मला घेणं देणं नाही, पण नाथ महाराजांनी जी शांती धारण केलेली होती ती शांती जर आमच्या जीवनामध्ये असेल, शांती परते नाही सुख एर अवघेच दुःख मनवनी शांती धरा, ही जर अवस्था प्राप्त करायची असेल, शांत जर राहायचं असेल तर नाथ महाराजांची गरज आहे. आम्हाला सावता महाराज बनायचं नाही आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी इथपर्यंत आम्हाला जायचं नाही आहे, पण आपलं कर्म जर प्रामाणिकपणानं जर केलं तर पांडुरंग परमात्मा तुम्हाला मदत करायला येतो. हा सिद्धांत सावता महाराजांपासून शिकायचा आहे. आणि नष्कर्म जो कर्म आहे त्या कर्मापासून कधी दूर जायचं नाही हे तरी आम्हाला शिकायचं आहे. हे आम्ही शिकतो का? बरेच लोक आम्हाला म्हणतात, काय महाराज तुम्ही आम्हाला परमार्थ सांगताय, ठीक आहे हो, पण आम्ही काय तुकाराम महाराज बनू का? आम्ही काय तुकाराम महाराज बनू का? आम्ही काय ज्ञानेश्वर महाराज बनू का? आणि आपली सगळ्यात मोठी अडचण सांगू तुम्हाला, बोलू महाराज सगळ्यात मोठी अडचण सांगतो तुम्हाला, आम्ही स्वतःला लहान समजतो आणि आमची लहानच राहायची इच्छा ही मोठी अडचण आहे. आम्ही लहान नाही आहोत. जर सगळ्यांमध्ये परमात्मा ईश्वर सर्व भूताना सर्वस्य चहा हृदय सन्विष्टो, जर सगळ्यामध्ये तो परमात्मा आहे तर त्या परमार्थ तत्वाला, त्या परमात्म तत्वाला, त्या ईश्वरी तत्वाला, त्या ब्रह्म तत्वाला ओळखण्याकरता प्रयत्न करा. आपलं जीवन सुद्धा आनंदानं भरून जाऊ शकते. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ही अवस्था आलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये किती आनंद आहे माहित आहे? आनंद कोंडला मागे पुढे, मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुखाला बघाला, सुखाचे व्यवहारी सुखाला बघाला, आनंद कोंडला मागे पुढे, मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, आनंद कोंडीला आनंदाचे डोही. आणि मला वारकरी संतांचं एक आनंद वाटतो. एक गोष्ट व्याख्या लक्षात घ्या, राक्षस कोण आणि देव कोण, संत कोण आणि दुष्ट कोण? जे जगाला आनंद देतात ते संत, आणि जे जगाला दुःख देतात ते राक्षस, ते दुर्जन आहेत. तुम्ही पाहिलं असेल ना, आपला काला काय म्हणतो, कंठी धरला अवघा जगी. सगळ्या जगामध्ये आनंदाचा प्रकाश व्हावा हा आमचा काला म्हणतो, हे आमचे संत म्हणतात. आणि ती शक्तिमान सिरियल होती, त्याच्यामध्ये किलमिश नावाचा तो काय म्हणत होता, अंधेरा. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही पाहत होते का? मग आम्ही काय करायला, माणसं नाही का? जिथून काही दूर काही नाही आहे बरं. तुम्हाला शिकायचं जर असेल तर तुम्ही रोजचं जे पाहता त्याच्यातूनही चांगलं शिकता येते. तो विलन होता, खलनायक. आणि तो काय म्हणतो, अंधेरा, अज्ञानाचा अंधकार कायम राहावा आणि लोक त्याच्यामध्येच फसून राहावं असं ज्याला वाटत असन, तो कोणीही असला तरी तो कोण आहे, किलमिश म्हणजे विलन, म्हणजे दुर्जन, म्हणजे दुष्ट, म्हणजे दानव. विठ्ठला विठ्ठला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवा. तुम्ही ऐकून सांगा.
चांगले राहिले, पण तुम्ही आळशी जास्त झाले. कारण की तुम्हाला वाटते आम्हीच सगळं उक्त घेतलं. आम्ही इतका सुंदर गजर करतो, तुम्ही देवाचं नाव घेत. बरं, या अभंगातला विषय आहे. बरं, त्या अभंगातला विषय आहे, नामाच्या गजरे भय सुटले. आणि तुम्ही ऐकता का? हे काही काही पाहून राहिलो मी, तिथं असे पाहतोय. आवाज आला पाहिजे टाळ्याचा. मी काही चोपड्या कीर्तनकार नाही आहे, मी खटी करीन. मग ऐका, बघा, हे सगळं तुमच्यासाठी आहे. आम्ही भगवंताचं नाम घ्यावं याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी नाम. आणि मग काही काही निबर असते, मग ते निबर ऐकत नाही. तर मग तुकोबारायांनी सांगितलं, किती सांगू तरी पुढे शिंदडीचे. या शिव्या तो ओरिजिनल होत्या, पण या शिव्या वेगळ्या आहेत. बरं, आमचं चांगलं व्हावं याच्याकरता शिव्या आहे. आणि आम्ही कशासाठी शिव्या देतो माहित आहे? आमच्या प्रसिद्धीला धक्का लावू नका. जर लावसाल तर आम्ही शिव्या देतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल इतकं म्हटलं तरी काही फरक नाही पडत. आता तुम्ही कोणीच म्हणू नका, तुमचा आवाज आला पाहिजे. बरं, लाडगाव 110 वर्षाचा सप्ताह आहे. शताब्दी आत्ताच केली तुम्ही, आणि तुमच्याकडून मी चांगला मेसेज घेऊन गेलो पाहिजे. चांगला मेसेज गेला पाहिजे ना, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मी पुढं म्हणील, मागून तुम्ही म्हणायचं आहे. जोऱ्यानं गजर आला पाहिजे. पुंडलिक वरदा. हे थांबत नाही, ते महाराजांना थांबवते, तुम्ही थांबा म्हणते, आम्ही नंतर. जोऱ्यानं थोडस. मागची बाल्कनी तुम्हाला विशेष सूट आहे, तिकीट जास्त आहे ना तुम्हाला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभु रामचंद्र माऊली ज्ञानेश्वर. काय खाता रे? विठ्ठल विठ्ठल. ऐका, संतांनी शिव्या दिल्या, पण कशा करता दिल्या? आम्ही शिव्या स्वार्था करता देतो, संतांनी शिव्या परमार्थासाठी दिल्या. आणि आमच्या शिव्या कोणी सहन करेल की नाही सांगता येत नाही. संतांनी दिलेल्या शिव्या देव सुद्धा स्वीकार करतो. अरे विठ्या मूळ मायेच्या तुझी रांड. कोणाचे शब्द आहे ते? जनाबाईचे. त्या जनाबाईच्या शिव्यांचा स्वीकार देव करतो. पण त्या शिव्या कशासाठी होत्या माहित आहे? त्या शिव्या याच्यासाठी होत्या की आम्ही ज्ञानोबारायांच्या ओव्यावर प्रेम करा. आमचा परमार्थ भंग का पावतो माहित आहे? आम्हाला अभंग गोड वाटत नाही. त्या अभंगामध्ये रामराज्य सांगितलेलं आहे ज्ञान तुकोबारायांनी. काय आहे ते रामराज्य? त्या रामराज्यासाठी काय करावं लागेल? आंतरिक रामराज्य काय? राम ही जर वास्तविकता आहे तर रामराज्य ही संभावना आहे, आणि असते संभावना. दगड ही जर वास्तविकता आहे तर त्या दगडामध्ये मूर्ती आहे, ही मूर्ती म्हणजे संभावना आहे. दगड ही जर वास्तविकता आहे तर त्याच्यामधली मूर्ती ही संभावना आहे. कापूस ही जर वास्तविकता आहे तर त्याच्यामध्ये वस्त्र लपलेलं आहे, ही संभावना आहे. पण ज्या पद्धतीनं दगडामधली मूर्ती शोधण्याकरता शिल्पकार पाहिजे, कापडामधलं वस्त्र विणण्याकरता विणकर पाहिजे, त्याच पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये रामराज्याची अवस्था येण्याकरता संतांचे विचार पाहिजे. आणि ते संत विचार आम्हाला रामराज्यापर्यंत पोहोचवतात. मी म्हणत नाही बरं, संताविना प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही.
संतांशिवाय परमार्थामधलं काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही. मग तुकोबारायांना रामराज्य मिळालं. तुकोबाराय म्हणतात झाले रामराज्य, आम्हाला कधी मिळेल? त्याच्याकरता पहिला सिद्धांत मी सांगितला होता, मनाला राजा बनवा, मनाला राम बनवा. आणि रामराज्य तेव्हा शक्य आहे जेव्हा रावण संपतो, जेव्हा रावण संपतो. आणि महाराज, काही लोकांचं दुर्दैव असते, ते मेल्यानंतरही ते इतके वाईट वागलेले असतात का दरवर्षी त्यांना मारावं लागतं. म्हणून दरवर्षी रावण जाळला. किती वाईट आहे हे. मेला ना तो, पण तरी तो मरूनच राहिला. दरवर्षी त्याला जाळतात, दरवर्षी त्याला जाळ. तो मरत नाही बरं, तो प्रत्येक गावात आहे. तो लंकेतच नाही आहे, तो लाडगावातही. लाडगावात जाऊ द्या, तो कीर्तनातही. अरे कीर्तनातही जाऊ द्या, तो कीर्तनकारातही. म्हणा म्हणा, घ्या ना आम्हाला बोलून. हे खोटं नाही आहे. मी काही कोणावर टीका करण्याकरता बोलतो एवढं समजू नका. मी हलका नाही आहे, मी हलका माणूस नाही आहे. टीका मला कोणावर करायची नाही आहे. पण आमचा परमार्थ का चुकत चालला? संतांनी हेच केलं ना. अरविंद भाऊ, संतांनी हेच केलं. कीर्तनच केलं, वारीच केली, गाथा ज्ञानेश्वरीच वाचली, पकवाजच वाजवला, टाळच वाजवला. त्यांनी टाळ वाजवून त्यांनी देव तालात राहिले. ते टाळ वाजवून तालात राहिले. आम्ही टाळ वाजवतो, पण आम्ही सगळे बेताल होत चाललो. हे का होऊन राहिलं? हे का होऊन राहिले याचा विचार नाही करावा लागेल. आम्ही अभंगाला चाली लावतो, अभंगाला चाली लावतो, पण अभंगानुसार चालत. अभंग चाली लावण्याकरता नाही आहेत, अभंग चालण्याकरता आहे. आणि हे दुर्दैव आहे आमचं वालं. म्हणून तर अभंग म्हणा वाटत नाही. दुसरे गाणे म्हटले म्हणजे त्याच्यानुसार चालता येते. अभंग का म्हणा वाटत नाही? आणि हे शब्द नीट लक्षात घ्या. ज्ञानोबारायांचे अभंग आणि जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग आणि ज्ञानोबारायांच्या ओव्या यांनी आम्हाला श्रीमंत केलं. पैशानं नाही. बरेच जण पैशाने श्रीमंत झाले. संतांच्या ओव्या, संतांचे अभंग याचा अर्थ सांगता सांगता त्यांनी अर्थ कमवला. पण मला ते करायचं नाही आहे. यांचा अर्थ सांगता सांगता आमचं जीवन सार्थक झालं पाहिजे, याच्याकरता परमार्थ आहे. याच्याकरता असावा, याच्याकरता असावा. ज्ञानेश्वरी का वाचावी? अभंग का बोलावेत? ओव्या का वाचाव्यात? चौपाया का म्हणाव्यात? याचा विचार आम्हाला करणं अवघड झालेला आहे आजकाल. काय करायचं आहे? मनाला राम बनवा, रावण संपवावं लागेल. काही काही लोक रावणाचं उदात्तीकरण करतात. रावण चांगला होता. आणि हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे ना, तिथं मोठी विचित्र आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, आवाज काही बिघडला का रे बा? काही बदल केलाय का? हा, बरं बरं. विठ्ठला विठ्ठला. इथं चांगला ठेव, वरचा आम्हाला काही घेणं नाही. खालचे बरे राहिले पाहिजे, वरचे वर. रावण संपवावा लागेल. काही लोक रावणाचं उदात्तीकरण करतात. जसं मी मगा सांगितलं, रावण दरवर्षी पेटवल्या. आणि काही लोक खूप वाईट वागलेले आहेत. जसा तो सध्या औरंगजेब, त्यानं त्रास दिला मराठ्यांना, आमच्या आया बहिणीवर अत्याचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, धर्मवीर संभाजी महाराजांना 40 दिवसापर्यंत मरणापेक्षा जास्त यातना दिल्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आजही तो मेलानं त्या खुलताबादच्या कबरेमध्ये झोपलेला आहे, पण आजही तो सुखानं मेला नाही.
कोणी म्हणते उकळून टाका, कोणी म्हणते फेकून द्या. अरे मेल्यावरही जर सुखानं राहत नसेल तर असे हलकट लोक काय कामाचे? मेल्यावरही सुखात नाहीत ना हे लोक. त्याच्यावर भांडणं आमच्याकडे. रावण तसाच आहे बरं. कोणी कोणी म्हणते नाही रावणानं शिवतांडव स्तोत्र लिहिलं. बरोबर आहे. रावणानं जे शिवतांडव स्तोत्र लिहिलं त्याची बरोबरी आज कोणी करू शकत? हे जरी बरोबर असलं पण रावणानं शंकराची उपासना का केली हे माहिती आहे का तुम्हाला? रावणाच्या वडिलांना सांगितलं, रावणाला, विभीषणाला आणि कुंभकर्णांना, तुम्ही तिघही जण तप करा. तप करा. कारण की तप केलं तर पत आहे. जो तपत नाही तपत, तपत नाही तपत. हे लक्षात यायला वेळ लागेल बरं. हे 6G आहे. आम्ही सांगतो लोकांना गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. कोणी कोणी म्हणते आम्ही वाचत. मग तू वाचत. विठाला विठाला ते स्वतःच मान्य करते. ते म्हणे महाराज मी वाचत. म्हणजे मी तेच म्हणून राहिलो ना, तू जर वाचत नाही तर तू वाचत नाही. मी काय दुसरं म्हणून राहिलो, मी तेच म्हणून राहिलो. म्हणून आम्ही काय मरतो का ते मला माहित नाही, पण वाचत नाही तर वाचत हे पक्का आहे. तप करायला सांगितलं. मग यानं काय केलं? यानं विचारलं तर कोणाचं तप केलं पाहिजे. आता त्या काळातलं गुगल म्हणजे नारद. काय करायचं, कसं करायचं, कोणाला. जसं आजकाल हे पोरं जे आहे काही झालं तर ते म्हणते गुगलने विचारू. पण एक वाक्य लक्षात घ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, गुगल गिव्ज यू इन्फॉर्मेशन अँड गुरु गिव्ज यू नॉलेज. गुगल माहिती देते, ज्ञान गुरुच देते. गुरु तेथ ज्ञानोबायांनी तेव्हा काय माहित नव्हतं का? त्यांनी गुगल लिहिलं असतं. गुगल माहिती देते, ती कोणीतरी भरलेली आहे, चुकीची असू शकते. आज हे जे पोरं आहेत ना, दुर्दैव सांगतो तुला जितू, सगळे पोरं महाशिवरात्र कशासाठी साजरी करतात माहित आहे? ते म्हणते महाशिवरात्र म्हणजे शंकरन पार्वतीचं. खरं आहे काय? कारण की त्यानं गुगलनेच गुरु बनवलं. इंस्टाग्राम, फेसबुक वापरू नका असं माझं मत नाही. हे मी वापरतो ना. तुमच्यासाठी प्रत्येक कीर्तन अपलोड केली जातात. प्रत्येक गावात नेहमी जाणं शक्य होईल का? तारखा देणं का शक्य होईल का सांगता येत नाही. माझ्या नावाने तुम्ही सर्च केलं तर युट्यूबला कमीत कमी 150 कीर्तन असतील. आणि एकच नाही आहे, सगळं वेगवेगळं आहे. वेगवेगळे विषय ऐकायचे असेल तर ऐका. म्हणून तुम्हाला सांगितलं पैसे नाही कमावले पण हे माल कमावला ना. हा माल कोणता आहे? आम्हा घरी धन शब्दाची चरणे, 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 शब्दाचीच यज्ञ शस्त्र करू, शब्दाचीच यज्ञ शस्त्र करू, शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन. हे शब्द म्हणजे आमचं धन आहे. आणि हे धन फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाही. सेवितो हा रस. आणि जो जास्त वाटतो त्याला जास्त मिळते हा सिद्धांत आहे. काही लोक देत नाही. आमच्याकडे एक होता, या मृदंग क्षेत्रातलाच आहे, जुना माणूस आहे. 5000 बोल येते म्हणे. म्हणजे तुला शिकवले किती दुसऱ्याने ते नाही माहित म्हणे. म्हणून बुगार आहे. काही सांगू नको. 5000 होते 7000 होते, उपयोगाचे काय? तू मेला डंगऱ्यात असं ना ती जाय. उपयोग काय सांगा ना. आम्हाला देता आलं पाहिजे. सेवितो हा रस. आम्ही वाटतो. वारकरी संप्रदाय वाटणार आहे. काला वाटू. स्वतःपुरतं नाही, वाटण्याकरता परमार्थ आहे.
बाकीचं धन तुम्ही वाटू शकत नाही, आणि ते वाटल्यानंतर वाढेल की नाही सांगता येत नाही. हे जितकं वाटेल तितकं वाढते. तुकोबाराय वाटतात, तुकोबारायांना वाटते हा रामराज्य माझ्या जीवनामध्ये आलं, सगळ्यांना मिळालं पाहिजे. मग राजा तर सांगितला रामराज्याकरता कोण? मन हे राम, म्हणू राजा, म्हणजे मन हे राजा झाला. राणी कोणती पाहिजे सांगतं का? मला राण्या वगैरेच काही भानगडी माहित नाही बरं, पण तरी परमार्थातली राणी सांगतो तुम्हाला. ज्याला रामराज्य यावं असं वाटत असेल ना, त्याला लग्न करावं लागते. लग्न त्याला करावं लागते. तुकोबारायांनी किती लग्न केले? 2. 3 कोणी म्हटलं? 3 झाले. 2 केले. एक पहिली रुक्मिणी आई साहेब, दुसरी जिजाबाई म्हणजे आवडी. हे तुमचं बरोबर आहे. लौकिक दृष्टीनं तुकोबारायांनी 2 लग्न केले, पण 1 लग्न त्यांनी अजून केलं. तुका म्हणे मुक्ती परणी. वा, म्हणे मुक्ती परिणली नवरी. पण एक प्रमाण असं आहे की जिथं तर स्पष्ट सांगितलं की लग्न केलं. अहंता ममता दौडोनी निज शांती वरी, अहंता ममता दौडोनी निज शांती वरी. वेदात चाललं म्हणून जास्त प्रमाण म्हणून नाही. आरती आहे, प्रपंच रचना सर्व ही त्याच्यामधलं 4थं प्रमाण म्हणजे 4था तुकडा आहे. अहंता ममता दौडोनी निज शांती ते वरिले. निज शांती आणि मनाचा संबंध शांती सोबतच असला पाहिजे. मनाचा विवाह जोपर्यंत शांती सोबत येत नाही ना, तोपर्यंत रामराज्य येत नाही. म्हणून एक शब्द वापरला जातो, मन शांती. आमच्याकडे तुम्ही या, त्या गारवा रोडवरून कारंजा रोडला गेलं ना, एका बारचं नावही आहे मन शांती. खरंच आहे. मला जाता जाता नेहमी हसायचे त्या रोडून जाता जाता. आणि त्यांचंही बरोबर आहे ना, ते पिणारे पैशासाठी पित असतील. महाराज लय टेन्शन असते आम्हाला, तुम्हाला काय माहित आहे, म्हणून काय करता? मन शांती. मन शांत नाही होत त्यानं. हा आपला गैरसमज आहे. शांती कशाने येते माहित आहे? त्यागात शांती निरंतर. त्याग केल्यावर शांती येते, हा सिद्धांत लक्षात ठेवा भगवद्गीतेचा. आणि शांती जोपर्यंत नाही तोपर्यंत रामराज्य नाही. आध्यात्मिक दृष्टीनं सीता म्हणजे शांती, आध्यात्मिक दृष्टीनं सीता म्हणजे भक्ती, आध्यात्मिक दृष्टीनं सीता म्हणजे शक्ती. आणि शक्ती, शांती, मुक्ती रावणानं चोरून नेली म्हणून रामराज्य नाही आहे. आहे का आमच्या जीवनामध्ये शांती? सांगा ना. संतांची श्रीमंती कोणती आहे? योग्याची संपदा, त्याग आणि मी प्रमाणाशिवाय बोलत नाही, प्रमाणाशिवाय बोलत नाही, प्रमाणात बोलतो. कोणाचा प्रमाणाचा संबंधच नाही, प्रमाणाच्या बाहेर बोलतात. आम्हाला परवानगी नाही आहे दुसरं बोलायची. कोणी नाही दिली सगुण चरित्रे. मला बरेच लोक म्हणतात महाराज हे कोणीतरी आवरलं पाहिजे ना. अरे मी म्हटलं हे नाथ महाराजांचं नाही ऐकत तर अनाथाचं कुठून ऐकतील? नाथ महाराजांचं हे ऐकत नाही तर अनाथाचं कोण ऐकेल? अनाथ अपराधी. फक्त आम्हाला तुकोबाराय, ज्ञानोबाराय, परिपाया वेगळा. आम्हाला तुमच्या पायापाशी राहू द्या, बाकी कोण कुठे लाथा मारू जाऊ द्या. लाथा मारणारे गधे असतात. मी गध्यांचं बोलतो बरं. विठ्ठला विठ्ठला.
आम्हाला थोडक्यात सांगा ना, कारण की 10:30 वाजले ना. आणि एवढी मोठी भूमिका मांडत असते का? इतकी मोठी असते भूमिका? अरे भूमिका मांडावं लागेल ना. मग आम्हाला तुकोबाराया थोडक्यात सांगा, रामराज्य म्हणजे नेमकं काय, आणि रामराज्य झाल्यावर काय होते पहिल्या चरणात. झाले राम राज्य शांती आहे तर रामराज्य एकच गोष्ट, हा फार मोठा विषय नाही आहे. झाले रामराज्य काय उणे, आम्हाला काहीच कमतरता नाही असं वाटणं हेच रामराज्य आहे. हेच रामराज्य, दुसरं नाही. तुम्ही म्हणसाल महाराज मग अशानं विकास होणार नाही. मला सांगा, आज विकास होऊन राहिला का विनाश होऊन राहिला? काय मत आहे? जगद्गुरु तुकोबार यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये स्त्री एक अन्न करता मेली, स्त्री एक अन्न करता मेली अशी परिस्थिती झालेली होती. तरीही त्या काळामध्ये कोणी आत्महत्या केल्या? आज समाज इतका उन्नत झाला, प्रगत झाला, आम्ही विज्ञानावर ग्रह पाठवले, उपग्रह पाठवले, हे सगळं झालं, पण आज आत्महत्या सुद्धा वाढून राहिल्या. विकास होऊन राहिला की विनाश होऊन राहिला? काय उणे आम्हासी हा मुख्य सिद्धांत आहे. हेच रामराज्य आहे. आता मी एक बातमी ऐकली, वाचली, आता मला कशात तरी दिसली मला. एका मुलाने आपल्या वडिलांना आयफोन घेऊन नाही दिला म्हणून आत्महत्या केली. आयफोन नाही घेऊन दिला म्हणून आत्महत्या. आम्हाला, मी जेव्हा 8वी पर्यंत होतो ना, चड्ड्या होत्या आम्हाला, पॅन्ट भेटतच नव्हती. तर ती चड्डी जी होती ना, ते 3-3 वर्ष वापरावं लागत होती. 3-3 वर्ष. आणि बापाला म्हणायची ताकद होत नव्हती की बाबा आम्हाला दुसरी द्या, कारण की माहीत होतं बाप दिवसभर कष्ट करतो आणि त्या कष्टाला आपणही जागलं पाहिजे. आपण काहीच कमावत जर नाही तर बापावर ओझं टाकू नये, ओझं टाकू नये. आम्ही ओझं टाकतोय. आणि कशासाठी? कशासाठी सांगा ना.
मला तर कधी कधी खेद वाटतो या समाज जीवनाकडे पाहिल्यानंतर. आम्ही इतके कथा करतो, कीर्तन करतो. आमचे हे जे प्रसिद्ध लोक आहेत, ते प्रसिद्ध लोक मार इमोशनल करू करू आम्हाला मायबाप सांगतात. फरक काय पडून राहिला? काय पडतो सांगा ना. लोकांच्या भावनेचं भांडवल करून आम्ही स्वतः पैशानं मोठे होऊन राहिलो, पण समाज जो आहे तो संवेदन शून्य होऊन राहिला. आज एक बातमी मी वाचली सकाळी. 8 मुली असणारी आई अनाथ आश्रमामध्ये मेली. एकही तिची मुलगी तिच्या अंत्यसंस्काराला गेली नाही आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही येऊ शकत नाही. अरे, स्वतःच्या सख्ख्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊन तिचा अंत्यसंस्कार करावा याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. कुठे चालला समाज? कुठे चाललं सांगा ना मला. कुठे जायचंय आम्हाला? कोणता विकास आहे? आणि हे सगळं का वाढून राहिलो? आग जी आहे ना ती शांत होत नाही. आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी दोघांची व्याख्या केली. श्रीमंत कोण आहे, दरिद्री कोण आहे, दोघांची व्याख्या केली. ही व्याख्या जरी जीवनामध्ये तुम्ही अंगीकार केला ना तर तुम्हाला कळेल रामराज्य काय. कोवा दरिद्रो विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा कधीच शांत होत नाही तो दरिद्री आहे. विशाल. माझं नाव नव्हतं यायला पाहिजे तिथं. विठ्ठला विठ्ठला. विशाल शब्दाचा अर्थ होतो मोठी. विशाल म्हणजे मोठी. मोठी आग, मोठी तहान ज्याची आहे तो दरिद्री आहे. आणि सगळ्यात जास्त भेटाव कोणाला वाटते? गरीब भेटलेली भाकर जी आहे ना सुखानं मोडून खातो. श्रीमंत ते खात असताना दुसऱ्या दिवशीचं अजून काय प्रोसिजर वाढवता येईल याचा विचार करतो. खरा दरिद्री कोण आहे? कोण आहे सांगा. आणि हे सगळं करत असताना तो त्याच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. म्हणून बऱ्याच श्रीमंताच्या घरामध्ये तुम्ही जा, त्याचं खाणं नौकरच जास्त खातात, याला भेटत नाही. एका घरी आम्ही असं जेवायला गेलो, माझं ताट भरलेलं होतं. आमचं जीवनच भरलेलं आहे, माझं ताट भरलेलं आहे. आणि तो जो होता ना, तो ज्याच्या घरी जेवायला गेलो त्याच्या ताटात फक्त ते गाजर, काकडी, सलादच होती. तर मी त्याला म्हटलं का हो साहेब, सेठजी तुम्ही जेवत नाही का? ते म्हणे जमत नाही. काहून नाही? ते जमत नाही. नाही राजू, तुम्हाला जमत नाही, तुमच्या याच्यावर आमचं तर किती मस्त जमून राहिलं. हे कोणासाठी कमावून राहिले? कोणासाठी कमावून राहिले? ते जे कमावतात ते आमच्यासारखे महाराज लोक चांगलं खातात आणि त्यांच्या घरचे नौकर चांगले खातात. श्रीमंत कोण? कोण श्रीमंत सांगा ना. अरे जी श्रीमंती, जी धावपळ, जी संपत्ती आम्हाला वेळेवर जेवू देत नाही, कोणतं सुख आहे? कोणतं सुख आहे सांगा ना. आणि परमार्थातलं सुख किती सुंदर आहे माहिती आहे? सुख घडोघडी वाढो लागे, सुख घडोघडी वाढो लागे. आमच्या श्रीमंताच्या, सगळेच नाही बरं, पण जे सतत धावपळ करतात. अरे महाराष्ट्रात राहूनही बऱ्याच लोकांना कीर्तन कशाला म्हणतात हे कळत नाही. हे बुजगावने राहतात कशाला काय माहित. बुजगावनं नाही तर काय, बुजगावनच आहे ना. महाराष्ट्र काय, कीर्तन परंपरा महाराष्ट्राचा प्राण आहे. एक मोठ्या हायकोर्टचा जज होता,
तो माझ्या घरी भेटायला आला. जितू मला म्हणे मग परिचय दिला आमच्या त्या भावाच्या सासरे बुवानं. हे म्हणे कीर्तनकार आहेत, यांचे झी टॉकीजला कीर्तन झाले, हे मोठे कीर्तनकार आहेत, बऱ्याच महाराष्ट्रात जातात, MP मध्ये जातात, कर्नाटकात जातात, तेलंगणात जातात. कीर्तन काय असते? म्हणजे का मेल्या? कीर्तन काय असते? तुला कीर्तन माहित नाही? महाराष्ट्रात राहू ही परिस्थिती आहे. एका हायकोर्टाचा जज, त्याला कीर्तन काय आहे हे माहित नाही. अरे नाही ऐकलं ठीक आहे, पण माहित तर असं, माहित तर असं. ज्या नामदेव महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जगी, घुमान पर्यंत वारकरी संप्रदायाचा झेंडा नेऊन ठेवला. त्या घुमान मधल्या सिखांना माहित आहे की वारकरी संप्रदाय का कीर्तन बडा अच्छा होता है. आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला आणि आम्हाला कीर्तन माहित नाही. खरंच महाराष्ट्रीयन आहोत आम्ही? सुख सुविधा वाढल्या, सुख नाही आहे. खरं सुख किंवा देव कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. सदा समाधान. चेहरा पाहिल्यानंतर वाटलं पाहिजे, लोक जळले पाहिजे, आपल्यावर जळले पाहिजे. काय पाहिजे? हे माणूस काऊन हसते? जळले पाहिजे. आम्ही काऊन नाही हसत? मी काय सांगू काऊन नाही हसत? बरेच लोक जळतात. आमच्या महाराज तुमचे गाल तर लय वर आले, मी काय खलबत्ता करू म्हणजे? गाल वर आले, आम्ही प्रसन्न आहोत, आम्ही समाधानी आहोत. आणि ही सगळ्यांची परिस्थिती आहे. आमच्यातही काय आहे? पहिले महाराज मी तुम्हाला सांगतो, मी 19 वर्ष झाले हरिश्चंद्र महाराज कीर्तन करतो. 200-300 रुपयाचं पाकिट भेटत होते 19 वर्षा पहिले. 200-300-500 रुपयाचे पाकिट भेटत होते. पण आयुष्यामध्ये कधी त्याच्यासाठी प्रयत्न केले नाही. आज गाडी घेऊन फिरतो, गाडी घेऊन फिरतो. केले ना, प्रयत्न केले ना. आणि आमच्यातच काही आहे, 40-50 चे पाकिट भेटून राहिले तरी म्हणते जमलं नाही, आज जमलं नाही, बजेट नाही बसला. मी टीका नाही करत आहे बरं, मग तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. विशाल तृष्णा हे आद्य जगद्गुरु शंकराचार्याचे सूत्र यांच्या तोंडाला फेस येऊपर्यंत पाठ झाले, पण तृष्णा तर वाढूनच राहिली ना. मग दुसरीकडचं 40चं आहे आणि तिकडलं 60चं येऊन राहिलं तर 40 वाल्यासाठी फोन बंद करून जर तुम्ही ठेवत असाल तर तुमचे कीर्तन ऐकून तर तुम्ही तर कुठं जासाल काही नेमच नाही. लोक कुठं जातील हे कीर्तन ऐकून? आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी रामायण भागवत याच्याशिवाय पर्याय नाही बरं. आमच्यासारखे महाराज लोक जे आहेत ना, ते बोलण्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रभावित करू शकतात. गाथा ज्ञानेश्वरी रामायण भागवत तुमच्या जीवनाला प्रकाशित करू शकतात. आम्ही त्याच्यामुळे मोठे आहोत. ते आमच्या चैतन्य महाराजांनी खूप सुंदर सांगितलं होतं त्या दिवशी. मी एकाला म्हटलं होतं, ते म्हणे महाराज तुमचा आशीर्वाद असू द्या. म्हटलं तुम्ही आम्हाला मोठं का मानता, का मानता? ते म्हणे तुमच्या हातात माळ असते, तुम्ही जप करता, अजून गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता, आम्हाला तो समजवून सांगता, रामायण भागवताच्या माध्यमातून आम्हाला पौराणिक महत्व सांगता. तर मी म्हटलं गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण हे ग्रंथ विकत भेटत नाही का? भेटतात ना. मी म्हटलं ते जर घरी आणून तुम्ही ठेवले आणि रोज जर 5-10 मिनिटं 20 मिनिटं त्याला जर तुम्ही वेळ दिला ना, हे ग्रंथ तुम्हाला चुकीच्या लोकांच्या पाया पडू द्यायची वेळ आणणार नाही, बिलकुल आणणार नाही. हे कोणीच सांगणार नाही. आमची तर हे परिस्थिती आहे का आमच्या गाडीतनी दुसरा धंदा झाला पाहिजे म्हणून आम्ही आमचेच फोटो छापून ठेवतो. महाराजांचा फोटो पाहिजे असेल तर घेऊन घ्या, 200 रुपयात भेटेल. याचा फोटो याची बायकोही नाही लावत घरात, याचा आम्ही लावू घरी. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाही लावत. मी असे घर पाहिले महाराज. मी जरी कठोर वाटत असून बोलणं, माऊलीचा, तुकोबाचा, पांडुरंगाचा फोटो नाही, बदमाशाचा फोटो आहे. कसं आमचं चांगलं होईल, कसं रामराज्य येईल, कसं येईल सांगा ना. आम्ही तर इतके उदार झालो, ज्याला काहीच येत नाही ना त्याला आम्ही साधू म्हणू. फक्त त्याने हेकडे वाकडे कपडे घाला. हे
ते विशाल महाराज तर कपडे चांगले घालते, हे पा किती साधा राहते. साधा बावळट राहणं म्हणजे साधू. हा, बावळट राहणं साधू आणि चांगलं राहणं शिष्ट. कोणत्या काळात जगतो आम्ही? रामराज्य आहे ना, विशाल तृष्णा. आम्हाला जे मिळते त्याच्यामध्ये आनंद वाटावा. तुकोबारायांच्या जीवनाचं एक फार मोठं सिद्धांत आहे. तुकोबाराय म्हणतात, आमचं जीवन गोड झालं. कशामुळे झालं माहित आहे? कुंटलिया धावा तृष्णेची कुंटलिया धावा. यासाठी केला होता शेवटचा दिवस. आणि एक गोष्ट लक्षात, हा जीवनाचा शेवट नाही आहे बरं, मनुष्य जीवनातून संत जीवनात केलेला प्रवास आहे. खुंटली या धावा तृष्णेची. आमची भूक कधीतरी शांत व्हावी, आमची ही अपेक्षा जी आहे. आणि ज्ञानोबारांची उभी आहे, पण प्रमाणाशिवाय बोलत नाही. जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, तया सुखाची चढावा चढू लागे. सुख कधी वाढते? अपेक्षा शांत होता, अपेक्षा थांबल्या पाहिजे. आज बरेच लोक याच्यामुळेच दुःखी आहे. शेतकऱ्यांना दुःख काय? मालाला वर किती भेटला म्हणजे यांची तृप्ती होईल. मी स्वतः शेतकरी आहे बरं, मी काही विरोध करतो अशातला भाग नाही. आपलं दुर्दैव बघा किती आहे. आता थोडासा काळ बदलला. आपणच लोक जे होतो ना, आपण आपल्या पटवाऱ्याकडून चुकीचे पिकं लिहून घेत होतो आणि त्याचा विमा आम्ही खात होतो. केलं नाही का हे आपण? खरं सांगा, केलं नाही का हे आपण केलं ना? मग कुठं भोगावं लागलं? केले कर्म झाले, कुठे भोगाव? सांगा ना. कोणाचे खाल्ले? देशाचे खाल्ले, म्हणजे भारत मातेचे खाल्ले. आणि भारत माता म्हणजे आमची आई आहे. आम्ही आमच्या आईसोबत बेमानी केल्यावर आमचं चांगलं कसं होईल सांगा? हे रामराज्य आहे. प्रत्येकाला आम्हाला जर हक्क पाहिजे असेल ना, तर हक्क पाहिजे असल्यावर आम्ही आमचं कर्तव्य व्यवस्थित बजावलं तर हक्काचे आम्हाला अधिकार आहे. तुम्ही घरी जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर रोज रोज जर तुम्हाला चांगलं भेटून राहिलं, कधीतरी तुमच्या पत्नीला 2 गोड शब्द बोला की वा वा काय तू स्वयंपाक केला. तेवढ्या 2 शब्दानं ती समाधानी होईल. आणि मस्त खातो, वरतून म्हणतो हे तुले काय झालं, अशी काय केली, जराशी अजून काऊन नाही केली. अरे बोंग्या विठ्ठला विठ्ठला. याले जर म्हटलं ना तर याले चाय करता येत नाही. कोण भोंग्याले? याले चाय करता येत नाही. आणि एक दिवस तर त्याच्या पत्नीच्या बनवलेल्या अन्नाकरता चांगलं बोलत नाही. चांगलं खायचा अधिकार पाहिजे, तर त्या अन्नाची स्तुती करण्याचं कर्तव्य सुद्धा पार पाडा. कौटुंबिक रामराज्य, कौटुंबिक रामराज्य. आमच्या गावात रामराज्य यावं. मग सरपंचानं कोण बनावं? राम बनावं. त्यानं जर ते नाली जी आहे तर त्याच्यात नाली तशीच राहू द्या, वरतून स्लॅब टाकला तर कुठं रामराज्य आहे? याला जबाबदार कोण? मोदी.
याला जबाबदार कोण आहे? हे लोक हेच करतात. आपली जबाबदारी नाही का? आपल्या गावातली नदी चांगली नाही आणि आम्ही याच्यासाठी काय मोदीने निवडून दिलं होतं का? तिथं गावातल्या नदी देऊन बसून का तिथे राहील? म्हणजे हे आपण ज्याला ते नदी तो पाहिजे, त्याच्यात खड्डे तुम्ही पाडा, रेती तुम्ही चोरा आणि रामराज्य नाही. रामराज्याकरता आम्ही रामराज्याचा अधिकार जर मागून राहिलो तर त्याच्याकरता जी कर्तव्य आहे ना, ती कर्तव्य सुद्धा पार पाडली पाहिजे. ती कर्तव्य जर पार पाडता आली तर आपण रामराज्याचे अधिकारी आहोत. त्याचं महत्वाचं लक्षण काय? काय उणे. श्रीमंत कोण आहे? कोवास दरिद्र झाल्यानंतर श्रीमंत कोयास समस्त तोषा. तुकोबाराय म्हणतात संतुष्ट हे चित्त सदा सर्वकाळ. आमचं चित्त सदा संतुष्ट आहे. योगी कोण आहे? भगवद्गीता सांगते संतुष्ट सततम योगी. संतुष्ट ठेविले अनंते चित्ती असू द्यावे. ही अवस्था जर तुम्हाला प्राप्त झाली, राम राज्य तुमच्या हाताचा मळ आहे. मळ आहे. महाराज काही लक्षण असतील ना याची, हे झालं तुम्ही याची व्याख्या सांगितली. काय उणे. धरणी धरी पीक गायी ओळल्या मस्त. याचा अर्थ कसा काय? बरं बाकी काहीच नाही सांगितलं. हेच का सांगितलं तुकोबारायांनी? धरणी धरी म्हणजे धरणी चांगलं पीक धरते. गायी म्हशी ओळल्या म्हणजे चांगलं दूध देतात. शेतकऱ्यासाठी जाईल त्याचा अर्थ वेगळा आहे. पण धरणी का म्हटलं? धरणी कोण आहे? समुद्रवसनी देवी पर्वतस्तन मंडिले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादपर्श समस्वमी. म्हणजे ही धरणी कोण आहे? भगवान विष्णूची. म्हणजे राम कोण आहे? विष्णू. आणि रामाचं राज्य आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? अरे एखादा व्यक्ती सरपंच म्हणून निवडून आला तर आनंद कोणाला सगळ्यात जास्त? तिला न निवडून येतात लोक तिला सरपंचीनबाई म्हणतात. नवरा डॉक्टर झाला, आनंद कोणाला? म्हणजे ही MBBS हिचा काहीच संबंध नाही. ही MD नाही, मॅड आहे. पण तरी तिला लोक काय म्हणतात? हिचा शाळेचा सुतराम संबंध नाही. हिनं गजन रीती काय म्हणते पाहिलंच नाही. पण हिचं लग्न जर इंजिनियर सोबत झालं तर लोक काय म्हणतात? इंजिनिअरिंग. आता महाराजाचं सांगावं का? महाराज समजा महाराजी आमचे ते एक महाराज वगैरे मस्त सांगे. आमच्याकडे पद्धत, आपल्याकडे पद्धत आहे ना अमृत बुवाजी. तेव्हापासून महाराज लोक बुवा बुवा म्हणायचं. ते म्हणून महाराजाची बायको कोण? ती बुई. पतीच्या सुखाना आनंद कोणाला होतो? पत्नीला. धरणी म्हणजे पृथ्वी आहे, त्याच्यामुळं धरणी धरे पीक. तिनं पीक वाढवायला सुरुवात केली रामराज्य आल्यानंतर. आणि हे खरं आहे बरं. ध्रुव बाळाच्या वंशामध्ये वेन नावाचा राजा होता. महाराजांना माहित आहे भागवताच्या माध्यमातून. त्या वेन इतका दुराचारी होता, इतका दुराचारी होता की त्याच्या राज्यामध्ये पृथ्वीनंच सांगितलं आम्ही सगळं खाऊन टाकू पण देणार काहीच नाही. आणि जेव्हा तो वेन मेला त्याच्या शरीराचं मंथन केलं आणि त्या मंथनापासून पृथू निर्माण झाला. आणि त्या पृथू राजापासून आदर्श कृषी व्यवस्था समोर वाढायला सुरुवात झाली. चतुर्थ स्कंदामध्ये भागवताचा विचार आहे. हे खरं आहे. वर दुसरं कारण सांगतो. धरणी म्हणजे कोण? सीता मातीची आई कोण आहे? तिचा जन्म कुठून झाला? धरणीतून. आणि जावयाचं राज्य जर वाढत असेल तर सगळ्यात जास्त हरिक कोणाला होतो? धरणी कोण झाली? सासू. मग आपल्या जावयाचं राज्य चांगलं होऊन राहिलं म्हणून धरणी धरे पीक. विठ्ठला विठ्ठला. गायी ओळल्या म्हशी. ठीक आहे महाराज, गायी ओळल्या चांगलं, पण म्हशी का? याचाही अर्थ आहे गायी म्हणजे जे सदाचारी आहे, जे सात्विक आहे. आणि म्हशीचं दूध पिणारे आळशी. म्हशीचं दूध पिणारे. पण याच्यामध्ये
गाईचं आणि म्हशीचं नाव याच्यासाठी घेतलं की गाईचं दूध पिऊन जे सात्विक होतात ते सुद्धा, आणि म्हशीचं दूध पिऊन आळशी होतात. पण काही का होईना रामराज्यात जर राहत असतील ना तर गाई आणि म्हशी या दोघांचाही दर्जा मोठा होईल. धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हशी. काही का होईना म्हशीचं नाव घेतलं पण जर्शीचं नाव, म्हणजे म्हैस बरी पण जर्सी. आणि आपण दूध कोणाचं पितो? म्हणूनच जर्शा निघाल्या घालाने. पण हे सगळं कशामुळे झालं माहित आहे? हे सगळं जे झालेलं आहे ना ते भगवंताच्या नामानं झालं. म्हणून तेच रामाचं नाम आम्ही नेहमी नेहमी घेऊ दुसऱ्या चरणात. राम वेळो वेळा कांडिता जीविता बाई. म्हणजे सगळं करता करता आम्ही भगवंताचं नाम घेऊ. या नामाची शक्ती काय आहे? नामाच्या गजरे भय. पण रामराज्याचा फायदा आम्हाला काय झाला? स्वप्नी ही दुःख कोणी न, दुःखच नाही आमच्या जीवनामध्ये. अरे जागृतीमध्ये नाही जाऊ द्या. अरे ज्याला सतत देवच दिसतो त्याला दुसरं काय दिसेल? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती, स्वप्नी, पांडुरंग. त्याला रामाशिवाय, कृष्णाशिवाय, शिवाशिवाय, पांडुरंगाशिवाय जर काही दिसतच नाही तर स्वप्न काय करेल? दुःख काय करेल? दुःख ते कैसे नये स्वप्नाशी, भक्ती मुक्ती झाल्या कामारी. हे सगळं झालेलं आहे. पण हे सगळं कशामुळे झालं माहित आहे? त्या रामानं जे आपलं सुख आहे ना ते सुख आम्हाला दिलं. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, आणि तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. म्हणजेच आम्हाला या जन्म मरणामध्ये पडावं लागेल नाही. फक्त भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर घेईन मी जन्म. ही अवस्था, ही ताकद आम्हाला प्राप्त करून दिली.
ती ताकद प्राप्त करून दिली. हे सगळं जे आहे हे रामराज्य आहे. मला माहित आहे मी फक्त पहिल्याच चरणाचा विचार मांडलेला आहे, बाकी 3 चरणाचा फक्त शब्दशः अर्थ सांगितला. भूमिका महत्वाची होती म्हणून ती भूमिका मांडली. माझी वेळ संपलेली आहे म्हणून आपल्याला थांबणंही गरजेचं आहे. पण पुनश्च संपूर्ण लाडगाववासियांना फार फार शुभकामना आहे, मंगलकामना आहे, साधुवाद आहे. 110 वर्षाच्या हा प्रवास जो आहे तो प्रवास तुम्ही सुंदर अशा पद्धतीनं पार पाडला. तो समोरही अशाच पद्धतीनं उत्साहात पार पडावा. उत्सव उत्साहात झाले पाहिजे तर संसारही उत्सवासारखा होतो. अवघाची संसार हे सगळं उत्सवाचं फल आहे. ते उत्सव आमच्या जीवनात वाढावे त्याच्याकरता तुका म्हणे रामे सुख दिले, ते देवाचं सुख आम्हाला प्राप्त व्हावं, ते रामानं आम्हाला द्यावं, हीच त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आमची सगळी महाराज मंडळी यांनी कीर्तनाकरता गायन वादनाच्या माध्यमातून साथ दिली. तुमच्या गावचे ज्यांच्या सूत्रसंचालनामध्ये हा कार्यक्रम होतो असे आमचे हेमचंद्र हरिश्चंद्र गोलू महाराज वंजारी, तिन्ही नाव घेऊन घेतो, माझी पाठ होऊन जातील या निमित्ताने. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. सगळी महाराज मंडळी आणि हा आमचा जितूदादा सध्या आपल्या भागामधलं वैभव आहे मृदंगाच्या क्षेत्रामध्ये. तशी मी स्तुती करत नाही बरं, पण ती ज्याची करायला पाहिजे ते केली पाहिजे ना. आणि तू काही घेणं देणं नाही, माझं काही स्वार्थ नाही, काही नाही, काही संबंध नाही. बिचारा माझ्या झिटॉकीजच्या कीर्तनाला स्वतःचे पैसे खर्च करून आला होता, स्वतःच आला होता. आणि महाराज या बा आले, त्यांनाही सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी नव्हता आला, वारकरी संप्रदायासाठी आला होता. आणि वारकरी संप्रदायानं हाच जिव्हाळा वाढावा आमचा आमच्यामध्ये. अरे रामराज्य म्हणजे काय? सब नर कर ही परस्पर प्रीती. सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करावं. मी त्या दिवशी आमच्या त्या गोशाळेतून येत असताना एक पिदाळा माणूस काय बोलला माहिती आहे महाराज मला? म्हणे महाराज खरंच जनावराची सेवा करावं. जनावर कधी उलटत नाही. कुत्र्याला पोळी घाला, कुत्र कधी भुंकत नाही. गाई आमच्या त्या गोशाळेतली एक गाय मारकी आहे, पण जेव्हा मी रोज संध्याकाळी 9:30 वाजता फिरायला जातो आणि काहीतरी तिच्यासाठी नेतो ना, ती प्रेमानं माझ्याकडे तोंड करून पाहते. माणसासाठी किती चांगलं करा ते उलटतेच. म्हणून जनावरांवर प्रेम करणं बरं आहे. पण आमची रामराज्याची संकल्पना आहे सब नर कर ही परस्पर प्रीती. हा प्रेमभाव वाढावा याच्याकरता सप्ताह असतो, याच्याकरता उत्सव असतो. आणि सगळी मंडळी प्रेम देतात. या प्रेमाचं उत्तर एकच आहे, प्रेमाला दुसरं काही उपहार देता येत नाही. प्रेमाची परतफेड प्रेम देऊनच करावं लागतं. हे प्रेम कायम राहावं हीच अपेक्षा आहे. समस्त तरुण मित्रमंडळी, सगळी भाविक मंडळी कीर्तनाकरता आलेली आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. एकच विनंती आहे, विकृत कालखंड चालू आहे. या विकृत कालखंडामध्ये संस्कृती संस्कार जपायचे जर असेल तर चांगल्या विचारांच्या संघामध्ये तुम्हाला राहावं लागेल. आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की बरेच लोक जरी म्हणत असले, आजही अशी भरपूर पिढी आहे ज्यांना सत्संग आवडतो. मी ते त्या दिवशी चेक केलं माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक, त्याच्यामधले 70 ते 75% जे आहे ना ते 20 ते 50च्या वयोगटातले म्हणजे आहेत ना. नाही असं नाही, प्रयत्न करू आम्ही सगळेजण. आणि आमची ही जी पिढी आहे, युवा पिढी जी अधोगतीला चाललेली आहे, तिची ऊर्ध्वगती करण्याकरता हे सगळे प्रयत्न आहेत. त्याच्याकरताच हे वापरलं जाते. कीर्तनं अपलोड केली जातात, त्याच्या क्लिपा बनवल्या जातात. कारण की तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या ज्ञानोबा तुकोबांचे विचार जे आहे ना, ते ज्ञानोबा तुकोबांचे विचार प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जर पोहोचले तर प्रत्येकाचं हृदय जे आहे ना ते अयोध्या बनेल आणि त्या अयोध्येमध्ये माझा राम नक्की विराजमान होईल हा मला विश्वास आहे. पुनश्च सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आता एकदा हात वर करा. मी काहीच त्रास दिला नाही तुम्हाला. मागचे सगळ्यांनी केलंय. वरतं बाल्कनीवाले, ए बाबू हे थोडंसं तिकडे करून घे, हे करून घे, काय तू करून घे, दिसले पाहिजे ना लाडगावची सगळी मंडळी. खाली वर त्याला करशील थोडंसं. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम
एकदा सगळ्यांना खूप खूप मंगलकामना. या लाडगावच्या उत्सव समितीला माझा सगळ्यांचा परिचय नाही. आमचे अध्यक्ष साहेब अरविंदजी विधोरकर आणि ज्यांनी माझ्यासोबत संपर्क केला आमचे जगदीश भाऊ राऊत आणि आमचे अरुण भाऊ डेहनकर. त्या घोबडीला मी 9-10 वर्ष झाले दरवर्षी माझं कीर्तन आहे. बरेच कलाकार बदलले, कीर्तनकार बदलले, पण मी आहो तिथं टिकून अजून. छोटंसं गाव आहे पण आनंद आवडीनं करतात. त्याच्यामुळं इथं येण्याचा आमच्या त्या अरुण भाऊची प्रकृती ठीक नव्हती. काल त्यांनी एक तारीख घेतानाच म्हटलं तुम्ही येणार, पण काल त्यांना दवाखान्यात जावं लागलं नागपूरला, त्याच्यामुळे ते आले नाही. पण त्यांनी सगळी व्यवस्था अतिशय चांगली आणि आनंद वाटला आल्यानंतर. बऱ्याच गावचे जे ट्रस्टी लोक असतात ते कोण असतात, कुठं असतात दिसतच नाही, पण ही सगळी मंडळी आवडीनं त्याच्यामध्ये भाग घेत. ते स्वतःहूनच जेवण केल्याबरोबर येऊन बसले, सगळी त्यांनी माहिती सांगितली. असं हा जिव्हाळा आपुलकी जी आहे ना ही वाढली पाहिजे. उन्हाळा पावसाळा हिवाळा कायम आहे, पण जिव्हाळा नावाचा ऋतू कायम राहिला पाहिजे. याच्याकरताच परमार्थ आहे. हा जिव्हाळा टिकावा हीच अपेक्षा करतो. आमचे बशीर भद्र यांचा एक शेर आहे, सितारों को आंखों में महफूज रखना, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, और किसी मोड़ पर कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होंगी. पुन्हा कुठंतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करा. चाल म्हणायची का? जय विठ्ठल.